हाय हॅलो नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनल स्वाद संवाद मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते। कसे आहात तुम्ही? मस्त ना? मस्त खा आणि स्वस्थ राहा। आज आपण बनवणार आहोत प्रोटीन युक्त साबुदाणा खिचडी। आपल्याला लागणारे साहित्य आहे भिजवलेला साबुदाणा, दाण्याचं कूट, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, एक बटाटा पातळ चिरून घेतलेला आणि हो, एक सिक्रेट साहित्य ज्यामुळे आपली खिचडी प्रोटीन युक्त होणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण गॅसवर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये आपण 10-12 शेंगदाणे कच्चे अख्खेच टाकून घ्यायचे आहे आणि ते छान खमंग असे तेलावर तळून घ्यायचे आहे। आपले शेंगदाणे तळून झाले की आपण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या उभ्या चिरून त्याही आपण तळून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने तळून घेतलेल्या मिरच्या व शेंगदाणे खिचडीमध्ये खूप छान लागतात। एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हीही। आता आपण जे पातळ असे बटाट्याचे काप केलेले होते तेही तेलामध्ये छान परतून घेऊया। थोडं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे हे काप लवकर तळले जातील। कसे मंडळी, आता नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्र म्हटलं म्हणजे 9 दिवसाचे उपवास। बऱ्याच मैत्रिणी साबुदाणा खाण्याचा कंटाळा करतात, कारण साबुदाणा हा पचायला जड असतो। परंतु तुम्ही या पद्धतीने साबुदाणा खिचडी नक्की करून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईकही करा। चला आपण खिचडी तयार करू। सर्वप्रथम आपण तेलामध्ये जिरं टाकू, मग हिरव्या मिरच्या टाकूया। हिरव्या मिरच्या परतल्या गेल्या की आपण भिजवलेला साबुदाणा यामध्ये टाकून घेऊ। साबुदाणा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये दाण्याचं कूटही टाकून घेऊया। तसेच चवीपुरतं मीठ व साखर टाकू आणि छान आपण हा साबुदाणा परतून घेऊ। साबुदाणा भिजवताना थोडं पाणी त्यात ठेवावं। पाणी ठेवलं नाही तर आपली खिचडी फारच तडतडीत आणि मोकळी होते व नरमही होत नाही साबुदाणा। आणि हो, साबुदाणा भिजवताना तो 2 पाण्याने धुवून घ्यायचा, त्याच्यामुळे साबुदाण्यातील स्टार्च निघून जातो आणि साबुदाणा छान मऊसूद असा भिजवला जातो। आपल्या खिचडीला एक वाफ देऊन झालेली आहे। आता आपण शेंगदाण्याचा कूट परत थोडासा टाकून घेऊ। मला जरा कमी वाटत होता म्हणून मी तो कूट टाकून घेत आहे। जर आपला साबुदाणा 1 वाटी असेल तर आपण त्यामध्ये अर्धी वाटी दाण्याचं कूट टाकायचं आहे, त्यामुळे खिचडी छान होते। आता आपण थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि परत या खिचडी झाकून देऊ आणि याला छान वाफ आणूया। 1-2 वाफेमध्ये आपली खिचडी छान शिजली जाते। मस्त मऊसूद झाली आहे आपली खिचडी। आता आपण तळलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि बटाटा जो घेतला होता तळून तोही यामध्ये टाकून घेऊया। आता आहे आपली सिक्रेट वस्तू टाकायची वेळ। ती सिक्रेट वस्तू म्हणजे दही। आपल्याला 2 चमचे दही या साबुदाणा खिचडीमध्ये टाकायचं आहे। दह्यामुळे साबुदाणा छान मऊसूद शिजला जातो, त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीनही भेटते आणि त्याचे पचनही लवकर होते। त्यामुळे माझ्या पद्धतीने एकदा नक्की साबुदाण्याची खिचडी तुम्ही करून बघा। या नवरात्रीत नक्की या पद्धतीने एकदा ही खिचडी करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद मैत्रिणींनो आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।